नमस्कार, मी 2 बटाटे घेतले आहेत शिजवून आणि हे मक्याचे दाणे आहेत. आता हे बटाट्याचे सालं काढून आपण त्याला आणि मक्याचे दाणे असेच ठेवायचे आहेत आणि आपण बटाटे कुचकरून घ्यायचे आहेत मक्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे. नंतर मग त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे, आमचूर पावडर टाकायची आहे. बघा, लाल तिखट टाकायचं, आमचूर पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि मी मिक्स हर्ब्स टाकले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकले. तुम्हाला लाल तिखट जेवढं हवं तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आणि आमचूर पावडर टाकली आहे थोडीशी चटपटी टेस्ट यायला. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की नंतर आपल्याकडे जर चपाती बनवायला जे पीठ मळलेलं असेल जे असतं ते नाहीतर मग 2 चपातीचं पीठ मळायचं आणि मग असं त्याचे छोटे गोल असे हे करून घ्यायचे आणि त्याच्यावरती हे बटाट्याचं सारण जे थापून घ्यायचं वरती. बघा, असे म्हणजे जाडच, थोडेसे पातळ नाही लाटायचे, ते थोडेसे जाडसरच असे पुरी टाईप करायचं आहे. आणि ते बटाट्याचं सारण त्याच्यावरती थापायचं आणि त्याच्यात आणि असं दुसरं पुरीसारखं लाटून त्याच्यावरती लावून घ्यायचं ते. आता हे जे मिश्रण आहे सगळं ह्याच्यावरती लावून घ्यायचं बटाट्याचं आणि त्याच्यावरती दुसरी पुरी थापायची. असं हातानेही करू शकतो, नाही तर लाटण्याने हे करायची. आणि ते थापून झाले की नंतर त्याच्यावरती ते लावून टाकायचं आणि वरती असं त्याला मस्त अशी मुरड घालायची. वरती अशी ते चिटकलं की आपलं गुजिया वगैरे असतं त्याला मुरड घातलेली असते तसं मस्त मुरडून घ्यायचं, नाहीतर चिटकून घ्यायचं. आपल्याला जसं आवडेल तसं करायचं. आणि तसं करून झालं की नंतर तवा गरम करायला ठेवायचा आणि नंतर मग हे चांगलं खरपूस होऊपर्यंत हे बघा, आता ही दुसरी पुरी टाईप असं लाटून त्याच्यावरती चिटकून घ्यायचं आणि नंतर मग अशी मुरड घालून घ्यायची चांगली. मस्त डिझाईन पण चांगली दिसते आणि खाण्याला पण दिसायला पण चांगलं दिसतं. आणि आता तवा गरम करत ठेवायचा आणि लगेच हे टाकून घ्यायचं. वरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे खरपूस होऊपर्यंत चांगलं मस्त भाजून घ्यायचं. म्हणजे अगदी एक चमचा तेलामध्ये, जास्त तेलाचा पण वापर केला नाही. आता हे मी भाजी ही साफ करत होती म्हणून ही भाजीची पानं मस्त वरती डिझाईन म्हणून मी लावली आहे. तुम्हाला कशी वाटली ही आयडिया मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. मस्त चांगलं असतं. मुलांच्या आवडीचं मस्त वरती चीज टाकायचं, तर आतमध्येही टाकू शकता. तुम्हाला कसं वाटलं हे रेसिपी मला कमेंट करून सांगा. मस्त 2 बटाट्यामध्ये आपला चांगला मस्त पोटभरीचा नाश्ता होतो. धन्यवाद.